रोजगार, भरपाई आणि शाश्वत विकासासाठी पिंपरीसेकमचा बुलंद आवाज औष्णिक वीज प्रकल्पात. स्थानिक बेरोजगारी, शेतीचे नुकसान, सामाजिक उत्तरदायित्व आणि शाश्वत विकास या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यासाठी पिंपरीसेकम संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली दीपनगर येथील शक्तिगड औष्णिक वीज केंद्रात 2 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता सहविचार सभा पार पडली. या चर्चासत्रात मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे, इतर वरिष्ठ अधिकारी, संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि गावातील अनेक बेरोजगार युवक सहभागी झाले होते. या बैठकीत चंद्रकांत सुशीलाबाई जनार्दन चौधरी यांनी बेरोजगारी, शेतीचे नुकसान, सामाजिक दायित्व निधीचा उपयोग व शाश्वत विकास या मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण मांडणी केली. समितीचे अध्यक्ष रमाकांत चौधरी, रवींद्रसिंग चाहेल, संजय तायडे, निवृत्ती पाटील, ब्रिजलाल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक रोजगाराला प्राधान्य, प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या व प्रदूषणाचे परिणाम सोसणाऱ्या पिंपरीसेकम गावातील युवकांना प्राधान्याने रोजगार देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. मुख्य अभियंत्यांनी या मागणीस अनुकूल प्रतिसाद दिला. सामाजिक उत्तरदायित्व निधीचा योग्य उपयोग, औष्णिक वीज प्रकल्पाच्या सामाजिक दायित्वातून शाश्वत विकासासाठी उपयुक्त उपक्रम हाती घेण्याचे निश्चित करण्यात आले. 24 तास वीजपुरवठ्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प, महानिर्मिती प्रकल्प संचालक अभय हरणे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीने 24 तास वीजपुरवठ्याची मागणी केली. मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे यांनी सौरऊर्जा प्रकल्प उभारणीचे आश्वासन देत लवकरच त्या माध्यमातून कायमस्वरूपी वीजपुरवठा करण्यात येईल, असे सांगितले. फ्लाय ॲशमुळे शेतीचे नुकसान व भरपाई, 2023 पासून केळी, कापूस यांसारख्या पिकांचे 40% पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून लवकरच भरपाई दिली जाईल, असेही आश्वासन देण्यात आले. स्थानिकांना प्रकल्पातील कामांमध्ये प्राधान्य, लिमिटेड इनक्वायरी प्रकारच्या कामांमध्ये स्थानिक युवकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मयूर पितांबर पाटील यांच्यासारख्या स्थानिकांना फ्लाय ॲश व्यवस्थापनासाठी 20% कोट्यांतून मदत देण्यात येईल. सुमारे 2 तास चाललेल्या या चर्चासत्रात शांत, सकारात्मक आणि समंजस वातावरणात चर्चा झाली. दोन्ही बाजूंनी विषयाचे गांभीर्य ओळखून सहमती दर्शवली गेली. संघर्ष समितीने सांगितले की या चर्चेचा पुढील टप्पा 9 मे रोजी निश्चित करण्यात आला असून त्यासाठी आराखडा व कृती कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल. मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, दीपनगर.